मिरज कोल्हापूर रोडवर गतिरोधक मुजवल्याने एकाचा अपघात। गतिरोधक करून पट्टे मारण्याची विलास देसाई यांची मागणी। मिरज कोल्हापूर रोडवर गतिरोधक नसल्याने वारंवार अपघात होत होते। अपघाताची मालिका सुरू असल्याने माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी पुढाकार घेऊन रास्ता रोको आंदोलन केल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठिकाणी गतिरोधक केलं होतं, पण त्यानंतर या ठिकाणचा रोड झाला आणि रोड करतेवेळी गतिरोधकावरून रोड केल्याने सदर गतिरोधक हे मुजलेल्या अवस्थेत आहे। ते वाहनधारकांना दिसत नाही आणि वाहनधारक हे मोठ्या प्रमाणात वेगाने वाहन चालवतात। आज या ठिकाणी एका मोटरसायकल वाहनधारकाला गतिरोधक मुजल्याने दिसला नाही आणि त्याचा अपघात झाला। यात तो किरकोळ जखमी झाला। मराठा मोर्चाचे राज्य समन्वयक विलास देसाई यांच्या समोर हा अपघात झाल्याने त्यांनी जखमींना रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले, तर आज एक अपघात झाला आहे। पुन्हा अपघाताची मालिका सुरू न होता सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठिकाणी असलेले गतिरोधक उंच करून त्यावर पट्टे मारून द्यावेत। तसेच फाजा वसाहतीमधून माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी 100 फुटी रोड केला आहे, त्या ठिकाणी सुद्धा एक गतिरोधक करावा अशी मागणी विलास देसाई यांनी केली आहे। मिरज कोल्हापूर रोडवर या ठिकाणी नवीन बौद्ध वसाहत इथले लोकप्रिय नगरसेवक योगेंद्र दादा थोरात यांनी करून घेतलं आणि या इकडे वस्ती वाढल्यामुळे आणि या रोडवर रस्ता चांगला झाल्यामुळे खूप स्पीडने लोक इकडून जातात। या ठिकाणी स्पीड ब्रेकरची गरज होती, ती योगेंद्र दादांनी करून घेतली, परंतु त्याच्यानंतर हा रस्ता झाला आणि या स्पीड ब्रेकरची उंची कमी झाली। आता हे स्पीड ब्रेकर कोणाला दिसत नाहीत, जे काय आहे त्याच्यावर पट्टे नाहीत, त्यामुळे या ठिकाणी आत्ताच एक अपघात झाला आणि एक मुलगा जखमी झाला, त्याला आता हॉस्पिटलमध्ये पोहोचवलेला आहे। तर या ठिकाणी आमची अशी मागणी आहे की हे स्पीड ब्रेकर थोडेसे वर उचलून घ्यावेत आणि या ठिकाणी त्याच्यावर पांढरे पट्टे सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने मारावेत। याचबरोबर पुढं योगेंद्र दादांनी फाजा वस्तीमधून जो रस्ता बाहेर आला मेन रोडला जो येऊन मिळतो, त्या ठिकाणी सुद्धा खाजा वस्तीचे लोक आतून बाहेर येणे आणि मिरजेहून परत तिकडे आत खाजा वस्तीत जाणे, त्या ठिकाणी सुद्धा स्पीड ब्रेकरची गरज आहे, कारण तिथं सुद्धा अपघात व्हायची शक्यता आहे। तर या दोन्ही ठिकाणी स्पीड ब्रेकर आणि त्याच्यावर चांगल्या पद्धतीचे पट्टे हे काम तातडीनं संबंधित विभागाने करावं अशी आमची मागणी आहे। महानकरी न्यूजसाठी आदी माने, मिरज। ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।